पुण्यामध्ये दारूच्या नशेत गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। निलेश पाटील असे आरोपीचं नाव असून दारूच्या नशेत गाड्या जाळल्याची कबुली सुद्धा निलेशने दिलेली आहे। निलेशने तब्बल 27 गाड्यांना आग लावली। पुण्यामध्ये पर्वतीच्या पायथ्याजवळ जनता वसाहतीजवळ या गाड्या जाळण्यात आल्यात। विशेष म्हणजे पर्वती पायथ्याजवळच्या मैदानाशेजारीच पोलीस चौकी देखील आहे। त्यामुळे पोलीस चौकी अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात जर गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना घडत असतील तर इतर भागांचं काय हा सवाल उपस्थित होतोय आणि पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा सवाल उपस्थित केले जातात। विशेष म्हणजे काल सुद्धा पुण्यातल्या सिंहगड रोडवरील जाधव नगरमध्ये गाड्यांची तोडफोड झाली होती। तर पुण्यातल्या जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांवरती पुणेकरांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। पहिले एक गाडीला पेट घेतला, त्या गाडीचं पेट्रोलच्या टाकीच्या स्फोटने मग बाकीच्या गाड्यांमध्ये आग पसरत गेली तशीच। तरी अग्निशामक एक 5 मिनिटाच्या अंतरावलं ते राम बोरकर यांच्या इथल्या स्टेशनवर, त्यामुळे लवकर पोहोच झाला इथं। आणि इथं आपण बगीच्याऐवजी पार्किंगची पण मागणी केली होती। प्रशासनाचं ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि जनता जाण्यासाठी एकच रोड आहे, पार्किंगची व्यवस्था नाही आहे। त्यासाठी आपण महानगरपालिकेने पण पाठपुरावा केला होता, पण इथं काय जनतेकडे लक्ष द्यायचं नाही आहे, त्याच्यावरती काम चालवायचं हेच प्रकार चालला आहे। लेफ्ट साईडने तिकडून सुरुवात केली, वारं तिकडनं असल्यामुळं तिकडनं सुरुवात केल्यामुळे तिकडून आग लगेच आटोक्यात आणली, त्याच्यामुळे आग लगेच थांबली गेली आणि ते रस्त्याच्या डाव्या बाजूला आग लागली म्हणून ते थोडक्यात झालं। पण उजव्या बाजूला जरा लागली गेली असती गिरणीच्या साईडला तर वस्तीला सुद्धा धोका होता आणि ह्या पार्किंगची व्यवस्था जर आतमध्ये राहिली असती तर हा गोंधळ झाला नसता।